नमस्कार, शुभ संध्याकाळ. गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आलोय आज मळ्यामध्ये, जिथं आपली कोथिंबीर गेली होती तिथं आपण दुसरं उभं केलंय. हे बघा किती छान आलंय. आपली मका दिसते का तुम्हाला? हे बघा उपळ्यावर उभा राहिली तुम्हाला दाखवायसाठी. आपल्याकडे तसलं असलं नाही ना स्टँड, त्याच्यामुळं. कशी आली मका कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या ॲडव्हान्टेजचं बियाणं होतं. मका बघा किती छान आली आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी जाणार आहे, पण पाऊस भरपूर आला होता, मग काल काय यायला जमलं नाही, म्हणून आज आली आहे. आणि आज पण चिखल भरपूर आहे, पाय सगळं भरल्यात आहे, पण तरी पण आली आहे. कसे माहिती आहे का, थोडंसं आपल्याकडलं वातावरण पण दाखवलं पाहिजे ना, कारण पावसाने एवढं वाटोळं झालंय, कुठलं तर एवढं बेकार झालंय. आपलं त्यात आपलं नशीब चांगलं, त्याच्यामुळं आपल्यात एवढी बेकार वेळ आली नाही. बाकीच्या गावामध्ये, कडा गावामध्ये, अजून दुसरी कुठली गावं आहेत त्यामध्ये एवढं बेकार भयानक ते पूर आलाय ना, ते बघूनच हादरायचं माणूस, एवढं बेकार झालंय. तशी तर परिस्थिती आपल्याकडं नाही, त्याच्यामुळं थोडंसं बरं वातावरण चांगलंय. एवढं पण काय खराब म्हणायचं जोगं नाही, कारण ह्याला खराब म्हणायचं म्हणलं त्या लोकांनी काय म्हणायचं. त्या लोकांचं तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, एवढं बेकार झालंय. त्यांचे अख्खे घरं बुडालेत, अख्खे दुकानं बुडालेत, सगळं त्यांच्या गावामध्ये. म्हणजे असं पूर्ण पत्र्याबरोबर पाणी गेलं, एवढं बेकारी झाली. मी बघितलं नव्हतं, पण मग अशी नेमकं टी व्हीला का कुठंतरी बातमी ऐकली तेव्हा ते दिसलं. मग त्याच्यापेक्षा आपलं 10 नाही 100 पटीने आपण चांगल्या ह्याच्यात आहे. ते देवाचं कृपाच आहे आणि आपलं नशीब आहे, त्याच्यामुळं थोडंसं बरं आहे. तर तुमच्या इकडं पण कसं आहे, काय कुठनं व्हिडिओ बघताय, तुमच्या इकडं पण पाऊस किती काय कमेंटमध्ये सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या पावसा पाण्याची व्यवस्थित. म्हणजे जिथं जास्त पाऊस चालला तिथून थोडंसं स्थलांतर केलं तरी चालेल. आता व्हिडिओ काय माहिती कुठपर्यंत जातोय, पण जिथपर्यंत पण जाईन तिथं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ज्यांना पण गरज आहे तिथपर्यंत पोचवा. कारण कसं आहे, खूप भयानक परिस्थिती चाललेली. पावसाने एवढं पाणी कुठून आभाळात गेलं काय माहीत नाही. एवढा पाऊस कधी आयुष्यात पडलेला मी बघितला नाही. माझ्या आत्तापर्यंत 25 वर्षाची झाली मी, एवढा पाऊस कधीच बघितला नाही. एवढा पाऊस पडतोय, आभाळ इकडं पण भरपूर येतंय. काल पण पाऊस भरपूर आला होता, पण एवढं पूर परिस्थिती अशी काय आपल्याकडं नाही, आणि तशी काय येऊ बी नाही आतापर्यंत, कधी आपल्याकडं आली नाही असे. पण जिथं पण आले त्यांच्यासाठी खूप बेकार वाटतंय. तर सर्वांनी तिथं मदतीचा हात द्यावा. काय माहिती कुठं आहे ते कडागाव, काय कळलं आपल्याला बातमी तशी आहे, सारखं चालूच आहे. तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी ताईला सपोर्ट करा. तर आपली मका कशी आली हे बघा. आम्ही एकदम मध्ये येऊन बसले कारण तिकडं कसं आहे, लय चिखल होता, पाणी होतं सगळं, आणि इकडं थोडंसं आहे जरा बरं. हे तर आपलं पाण्याचं आहे, तिथं पाण्याच्या इथं जागा आहे थोडीशी मकाच्यामध्ये, तिथं आलेलो आहे आम्ही. इकडं पण मका, इकडं पण मकाचे. तर म्हणलं व्हिडिओ काढावा आणि इथून व्यवस्थित दिसल. तिकडं सगळं कडणी कसं असते, गवत झाडी बिडी असते ना, त्याच्यामुळं काय व्यवस्थित दिसत नाही. म्हणलं इथं व्यवस्थित दिसल. तर छान वातावरण पण झालेलं आहे, व्यवस्थित दिसतंय. पोरं आली घरी ठेवून, कारण पोरं काय व्हिडिओ काढून देत नाही. ती असा कालवा होतोय. ह्या आठवड्यात मला वाटते माझे 1-2च व्हिडिओ पडले असतील, कारण पोरं लय वैताग देते. ती दुसरं पण कामं असतात भरपूर, त्याच्यामुळं व्हिडिओ काढणं काय होईना. आणि असं मग थोडंसं बाहेर 5-10 मिनटं आलं की मग करते प्रयत्न काढायचा. कधी कधी सक्सेस होतो आणि कधी कधी होतच नाही, असं होतं. तर साहेब होतं घरी, त्यांना म्हणलं चला व्हिडिओ काढून येऊ. लागले ते मागं, चल लवकर उरक, पोरं परत घरी रडते. तर ती वाटायला लागून तिकडे बसले ते पाक. आता जायचं आहे आम्हाला घरी, त्याच्यामुळे पण इथं म्हणलं शेवग्याला शेंगा आहेत का बघावं जरा भाजीला. इथं रानामध्ये एक शेवग्याचं झाड आहे, तिथं शेंगा आहेत का बघावं म्हणलं. येतं का बघायला? बघू, तर असले तर नेऊ, नसले तर राहिलं होईन तेवढं सकाळच्या भाजीला. कारण भाजीला पण आता संपत आलंय, उद्या परवा दिवशी 2 दिवस लागल, त्याच्यामुळे बघून येऊ. असले तर नेऊ, आहे का नाही. आज आमच्याकडं उद्या सकाळी करायची शेवग्याची शेंग, असली सापडल्या तर. तर तुमच्याकडलं वातावरण कसं आहे, पाऊस पाणी कसं आहे कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे,
कमेंट करत जावा. आता ह्या आठवड्यात मी नाही रिप्लाय कोणाला दिलाय, पण प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते मी. तर कमेंट करा, रिप्लाय तुम्हाला ह्या व्हिडिओला नक्की भेटेल. आणि कुठून कुठून बघताय ते पण नक्की सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल पाऊस कुठं कुठं चालू आहे. आपले यूट्यूब आपले सबस्क्रायबर आपली फॅमिली कुठं कुठं राहते, कसं कसं वातावरण आहे ते सगळं आम्हाला पण समजेल, है ना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. बाय बाय.